अवकाळी आणि त्यानंतर मोसमी पावसाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला। परवा आणि त्याच्या आधी मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। अनेक नद्यांना नाल्यांना पाणी आलेलं होतं, तर काही धरणं अक्षरशः पूर्णतः भरले। म्हणजे आश्चर्याची बाब म्हणजे मे महिन्यामध्ये धरण भरणं ही आजपर्यंतच्या 35 ते 40 वर्षापर्यंतची दुर्मिळ घटना, म्हणजे अशी घटना गेल्या 35-40 वर्षामध्ये घडलेली नाही आहे, मात्र यावर्षी घडली। आता बीडचं बिंदुसारा धरण हे 100% भरलं। म्हणजे असे कित्येक महाराष्ट्रातले धरणं या अवकाळी पावसाने भरलेले आहेत। आता 5 ते 6 दिवस पाऊस उघडीप देईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी 5 ते 6 दिवसाचा वेळ आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची नांगरट करून ठेवलेली आहे, तर काही शेतकऱ्यांची नांगरटसुद्धा राहिलेली आहे। म्हणजे मे एंडपर्यंत आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकरी मशागत करून ठेवत असतात। पण कुणाला वाटलं नव्हतं की मे महिन्यामध्ये अशा पद्धतीचा आणि इतका पाऊस पडेल। त्यामुळं शेतकरी गाफील राहिले आहे असं म्हणायला काय हरकत नाही। त्यामुळे आजही आता पाऊस काही ठिकाणी उघडलेला आहे आणि जी जमीन हलकी आहे अशा जमिनीतली जी नांगरट राहिलेली आहे ती नांगरट आता शेतकरी करू लागलेले आहेत। आणि ज्यांची नांगरट झाली आहे ते शेतकरी आता येणाऱ्या हंगामाची तयारी करण्यासाठी पाळ्या घालत आहेत, मोगळा घालत आहेत। आणि याच्यानंतर आता पाऊस उघडीप देईल असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। आणि 5-6 दिवसाच्या उघडीपीनंतर जर चांगला दमदार पाऊस पडला तर मग मात्र शेतकरी खरीप पिकाची लागवड करतील। सध्या तरी शेतकरी अंतर्गत शेती मशागतीमध्ये गुंतलेला आहे। कालपासून मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये पाऊस पडलेला नाही आहे। त्यामुळे आज अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये मोगडणी पाळली करत आहे, तर काही शेतकरी नांगरणीसुद्धा करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे।